गुड मॉर्निंग. आज आपण आपलं जे तिसरं प्रकरण आहे व्यक्तिमत्व, त्यालाच इंग्रजीमध्ये पर्सनॅलिटी, यासाठी आपण सुरुवात करत आहोत. तर त्यामध्ये व्यक्तिमत्व हा जो शब्द आहे तर तो इंग्रजी भाषेतील लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे. पहा, तर पर्सनॅलिटी हा शब्द जनरली वावरत आपण अनेकदा वापरत असतो. तर त्यामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व या बाबींचा व्यक्तीच्या बाह्य स्वरूपाशी संबंध नसून तिचा व्यक्तीचे विचार, भावना आणि वर्तन यांच्याशी आयुष्यभरासाठी संबंध असतो. तर व्यक्तिमत्वाच्या बाबतीत मानसशास्त्रांचे विविध संशोधन केले आहे. तर एखादी व्यक्ती आकर्षक दिसत असेल तर त्याला आपण म्हणतो की या व्यक्तीला व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी अधिक आहे. जे व्यक्ती आकर्षक दिसत नाही त्याला आपण असं म्हणतो की या व्यक्तीमध्ये व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी नाही. परंतु मानसशास्त्रीयदृष्ट्या सर्व व्यक्तींमध्ये पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व हे दिसून येत असतं. इंट्रोडक्शन. फ्रॉम द सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, पर्सनॅलिटी इज नॉट रिलेटेड टू ॲन इंडिव्हिज्युअल एक्सटर्नल फिजिकल appearance but to an individual's characteristics, patterns of thinking, feeling and behaving throughout life. तर व्यक्तिमत्वाच्या विविध प्रकारच्या व्याख्या त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या. तर व्यक्तिमत्वाच्या ज्या विविध व्याख्या आहेत त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहू. तर व्यक्तिमत्व या शब्दासाठी आपण पाहिलं की इंग्रजीमध्ये त्याला पर्सनॅलिटी असं म्हटलं गेलं आहे. तर हा शब्द लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे. तर त्याचा अर्थ मुखवटा किंवा त्याला इंग्रजीमध्ये मास्क असं म्हटलं गेलं आहे. तर पूर्वीच्या काळी ग्रीक लोक नाटकामध्ये विविध प्रकारच्या भूमिका करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर हे मास्क किंवा मुखवटे लावत किंवा नट जे असतात ते नाटकांमध्ये भूमिका करताना चेहऱ्यावर हे मास्क लावत असतात. आणि तेव्हापासूनच व्यक्तीचे प्रक्षेपित केलेले वर्तन म्हणजे व्यक्तिमत्व हा शब्द त्या ठिकाणी रूढ झाला आहे. पहा, द डेफिनेशन ऑफ पर्सनॅलिटी. The word personality is derived from Latin word persona, which means mask. During olden days, Greek stage actors used to wear suitable masks as per the need of the character they used to enact. The meaning of the word personality thus got interpreted as the projected behavior. Now, first definition. According to Norman Mann, personality is a unique combination of individuals' physical structure, needs, interests, ability, and aptitude. And second definition, prepared by Jordan Allport. Personality is the dynamic organization within the individual of those psychophysical systems that determine his unique adjustment टू द इन्व्हायरमेंट. तर व्यक्तिमत्वाच्या ज्या विविध प्रकारच्या व्याख्या आहेत त्यामध्ये दोन व्याख्या सांगितल्या गेल्या. त्यामध्ये असणारी पहिली व्याख्या शास्त्रज्ञाचं नाव आहे नॉर्मन मन. यांच्या मते व्यक्तीची शरीरयष्टी, गरजा, आवडीनिवडी, क्षमता आणि अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व, ही पहिली व्याख्या त्या ठिकाणी सांगितली गेली. आणि दुसरी व्याख्या गॉर्डन अल्पोर्ट यांनी जी सांगितली गेली तर त्यांच्या मते व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तिमत्वातील मनोभौतिक संरचनेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. तर अशा प्रकारे या दोन व्याख्या व्यक्तिमत्वाच्या सांगितल्या गेल्यात. नेक्स्ट न्यू पॉईंट, फॅक्टर शेपिंग पर्सनॅलिटी. फॅक्टर शेपिंग पर्सनॅलिटी टोटल 6-7 पॉइंट है. तो फर्स्ट पॉइंट हेरिडिटी. तो हर एक पॉइंट का पर्सनैलिटी के ऊपर पॉजिटिव और नेगेटिव इफेक्ट हो सकता है. तो फर्स्ट, हेरिडिटी. हेरिडिटी implies all those characteristics that an individual inherits from their parents. Heredity affects the physical and mental makeup of person. For example, inherits physical characteristics like height, physical structure, color of eyes, etc. It may also influence the self-concept, which in turn may influence the personality makeup of an individual. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक आहेत त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. पहा, आणि त्या घटकाचा व्यक्तिमत्वावर
धनात्मक आणि ऋणात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम होत असतो. तर त्यामध्ये असणारा जो पहिला घटक आहे पहा, तर त्यामध्ये नंबर 1 अनुवंश, त्यालाच हेरिडिटी असं म्हटलं गेलं आहे. तर त्यामध्ये पालकांकडून अपत्याकडे जन्माच्या वेळी जे गुणधर्म संक्रमित होत असतात त्यालाच थोडक्यात अनुवंश असं म्हटलं गेले पहा. तर अनुवंशाचा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर परिणाम होत असतो. तर उदाहरणार्थ उंची, वजन, अवयवांची प्रमाणबद्धता, डोळ्याचा रंग इत्यादी अनुवंशाने निर्धारित केलेली गुणवैशिष्ट्ये व्यक्तीच्या स्वसंकल्पनेवर प्रभाव पडू शकतात व व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. सेकंड पॉइंट, इंडोक्राइन ग्लैंड्स. इंडोक्राइन ग्लैंड में कुछ सब पॉइंट्स रहेंगे. इंडोक्राइन ग्लैंड्स सच एज पिट्यूटरी ग्लैंड्स, थायराइड ग्लैंड, पैनक्रीज, एड्रिनल ग्लैंड्स एक्सेट्रा. तो ऑल ग्लैंड्स आर प्रोड्यूस separate hormones, plays an important role in shaping personality of an individual. Over secretion or the under secretion of hormones produced by various glands may adversely affect the personality of an individual. For example, an over secretion of the thyroxine hormones produced by thyroid glands leads to nervous tension, irritability, restlessness and emotional instability etc., which may adversely affect the personality of an individual. ये जो अलग अलग ग्लैंड से, तो इंडोक्राइन ग्लैंड्स के जो हार्मोन्स प्रोड्यूस हो सकता है अलग अलग ग्लैंड से, हार्मोन्स अभी इंक्रीज होने के बाद इफेक्ट हो सकता है और डिक्रीज होने के बाद भी पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट हो सकता है. इसलिए हार्मोन्स के जो लेवल्स है की तो नॉर्मल होना चाहिए. सेकंड नंबर, अंतस्रावी ग्रंथी, त्याला इंडोक्राइन ग्लँड्स असं म्हटलं गेलं आहे. तर अंतस्रावी ग्रंथीमध्ये 3-4 उपग्रंथीचा समावेश होत असतो. तर या प्रत्येक ग्रंथीमधून वेगवेगळ्या स्रावांची निर्मिती होत असते. तर या स्रावाचं प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यानंतर व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होत असतो आणि तो होणारा परिणाम धनात्मक किंवा ऋणात्मक असतो. तर त्यामध्ये असणाऱ्या ज्या ग्रंथी, त्यामध्ये पीयूषिका ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, स्वादुपिंड, पिनियल ग्रंथी आणि रुक्कस्थ ग्रंथी, तर अशा विविध ग्रंथीचा व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. तर विविध ग्रंथीमधून जे निर्माण होणारे हार्मोन्स असतात ते कमी अधिक प्रमाणात स्रवल्यास व्यक्तिमत्वावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. तर उदाहरणार्थ कंठस्थ ग्रंथीमधून निर्माण होणाऱ्या जे स्राव असतो त्याला थायरॉक्सिन असं म्हटलं गेलं आहे आणि या स्रावाचे जर प्रमाण वाढले तर व्यक्तीमध्ये उदासीनता, ताणतणाव, चिडचिडेपणा, अस्वस्थता किंवा भावनिक अस्वस्थता निर्माण होत असते आणि त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या ग्रंथीमधून जे स्राव निर्माण होत असतात त्याचं प्रमाणात असणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे हा दुसरा घटक महत्त्वाचा मानला गेला. नेक्स्ट नंबर 3, फैमिली. तो फैमिली के 2 टाइप्स रहेंगे, जॉइंट फैमिली एंड न्यूक्लियर फैमिली. तो फैमिली के जॉइंट और न्यूक्लियर फैमिली का पर्सनैलिटी के ऊपर पॉजिटिव एंड नेगेटिव इफेक्ट हो सकता है. फैमिली का जो इन्वायरमेंट रहेगा तो इन्वायरमेंट का भी पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट पर्सनैलिटी के ऊपर हो सकता है. फैमिली इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट फैक्टर इन्फ्लुएंसिंग पर्सनैलिटी of an individual. The elements related to family such as structure of family, socio-economic status of family, emotional, academic and cultural environment in family, interaction between family members, child rearing practices followed by parents etc., having significant effects on personality of an individuals. तर व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा जो तिसरा घटक आहे तर तो आहे कुटुंब. त्यालाच इंग्रजीमध्ये फॅमिली असं म्हटलं गेलं आहे. तर कुटुंबाचा व्यक्तिमत्वावर सर्वात अधिक परिणाम होत असतो. तर त्यामध्ये कुटुंबाचे प्रकारामध्ये एकत्र आणि विभक्त कुटुंबाचा समावेश होत असतो. त्यानंतर कुटुंबाची आर्थिक, सामाजिक स्थिती किंवा भावनिक स्थिती, शैक्षणिक सांस्कृतिक वातावरण, कौटुंबिक वातावरण, त्यानंतर कुटुंबातील सदस्य संख्या, त्यानंतर त्यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रिया, या सर्व घटकांचा परिणाम होत असतो.
त्यानंतर बाल संगोपनाच्या ज्या विविध पद्धती असतात, तर या सर्व घटकांचा व्यक्तिमत्वावर प्रभावीपणे परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट नंबर 4, पीयर ग्रुप. पीयर ग्रुप मीन्स सेम एज ग्रुप. तो सेम एज ग्रुप का आपके ऊपर पॉजिटिव और नेगेटिव इफेक्ट हो सकता है. अपने फ्रेंड्स के अपने सेम एज ग्रुप रहेगा, फॉर एग्जांपल फ्रेंड्स के नेचर बिहेवियर पॉजिटिव होने के बाद आपके ऊपर पॉजिटिव इफेक्ट हो सकता है, नेगेटिव होने के बाद नेगेटिव इफेक्ट हो सकता है. अलग अलग फ्रेंड्स का अलग अलग हैबिट्स रहेंगे, तो ये पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट्स पेरेंट्स स्टूडेंट्स के ऊपर हो सकता है. पीयर्स आर ए pervasive aspects of our social life. Peers surround us in our everyday lives from early childhood until old age. Members of the same classroom, workplace or sport club, etc. constitute peer groups. The peer group may influence personality in a positive as well as negative manners. For example, good habits such as studying regularly, etc. may be developed by being in a good company of friends. तो इनके हैबिट्स अभी गुड रहे होने के बाद चाइल्ड के ऊपर पॉजिटिव इफेक्ट हो सकता है, नेगेटिव के बाद नेगेटिव हो सकता है. सिमिलरली द अनहेल्दी हैबिट्स सच एज बंकिंग लेक्चर, डेवलपिंग फेरियस एडिक्शंस एक्सेट्रा मे बी डेवलप्ड बाय बीइंग इन ए बैड कंपनी ऑफ फ्रेंड्स. इसलिए पूरे पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट्स चाइल्ड्स के ऊपर हो सकता है. नेक्स्ट नंबर 4, समवयस्क गट, त्याला इंग्रजीमध्ये पीयर ग्रुप म्हटलं गेलं आहे. तर समवयस्क गटाचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर धनात्मक ऋणात्मक परिणाम झालेला आपण पाहत असतो. विद्यार्थ्यांच्या ज्या सवयी आवडीनिवडी असतात तर त्या चांगल्या असतील तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा धनात्मक परिणाम होत असतो, वाईट सवयीचा वाईट परिणाम होत असतो. तर सामाजिक जीवनातील व्यापक घटक जे असतात तर त्या सर्व घटकांचा परिणाम होत असतो. तर सर्वसाधारणपणे पूर्व बाल्यावस्थेपासून तर वृद्धावस्थेपर्यंत या संपूर्ण कालखंडात आपण आपल्या समवयस्काबरोबर राहण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच वर्गातील मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणी असणारे सहकारी, त्यानंतर क्रीडा मंडळातील सदस्य, या सर्व घटकांचा समवयस्क गटात समावेश होत असतो. तर समवयस्क गटाचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांच्या जर सवयी चांगल्या असतील, म्हणजेच थोडक्यात नियमित अभ्यास करणे, योग्य अभिवृत्ती विकसित करणे, या चांगल्या सवयी असतील तर या चांगल्या सवयीमुळे व्यक्तिमत्वामध्ये सुसंगतपणा दिसून येतो आणि त्यांचा चांगला विकास होत असतो. तर या उलट जी परिस्थिती असते, म्हणजेच अभ्यासाच्या ताशिका बुडवणे, विद्यार्थी व्यसनाधीन असतील तर त्याचा वाईट परिणाम व्यक्तिमत्वावर होत असतो. आणि या वाईट सवयीचा परिणाम व्यक्तिमत्वावर झाल्यामुळे वर्तनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम झालेले आपल्याला दिसून येत असतात. नेक्स्ट नंबर 5, स्कूल. स्कूल में जो सेम एज ग्रुप्स रहेगा, अपने फ्रेंड सर्कल्स रहेगा, तो उसका बिहेवियर जो रहेगा पॉजिटिव नेगेटिव, उसका पूरा चाइल्ड्स के ऊपर इफेक्ट हो सकता है. उसके हैबिट्स, इंटरेस्ट, इंटेलेक्चुअल लेवल, मेंटल लेवल, इसका पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट हो सकता है. और टीचर्स, इसका पूरा, और स्कूल का इन्वायरमेंट, इसका पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट हो सकता है. The school plays an important role in the personality development of students. The elements related to school like the teaching learning process, academic activities and co-curricular facilities provided by school, teachers rapport with students, school discipline and policies etc. have a significant impact on the personality of students. तो इससे पूरे पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट चाइल्ड के ऊपर हो सकता है. फॉर एग्जाम्पल, ए क्रिएटिव, वेल क्वालिफाइड, एक्सपीरियंस एंड वेल मैनर टीचर एक्ट्स एज ए रोल मॉडेल फॉर हिज और हर स्टूडेंट्स. नंबर 5, शाळा, त्यालाच इंग्रजीमध्ये स्कूल असं म्हटलं गेलं आहे. तर शाळेचा आणि शाळेतील वातावरणाचा
शाळेतील समवयस्क जे मित्र असतात, त्यानंतर शिक्षक आणि इतर सर्व जे वातावरण असेल त्या सर्व घटकांचा विद्यार्थ्यांच्या वर्तनावर, मनावर धनात्मक ऋणात्मक परिणाम होत असतो. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शाळेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. तर कुटुंबानंतर व्यक्तिमत्वावर सर्वात प्रभावीपणे परिणाम करणारा घटक शाळा म्हणून संबोधला गेलं जातं पहा. तर शाळेमध्ये शिक्षक हे विद्यार्थ्याचे दुय्यम पालक म्हणून काम करत असतात. तर शाळेमध्ये आल्यानंतर जे महत्त्वाचे घटक असतात त्यामध्ये अध्ययन, अध्यापन पद्धती, शैक्षणिक कृती आणि सहशालेय उपक्रम. तर शाळेने उपलब्ध करून दिलेल्या ज्या सुविधा असतात, विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद, शाळेतील शिस्त, शाळेतील ध्येय धोरणे, त्यानंतर शाळेशी संबंधित घटकांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर धनात्मक ऋणात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ सृजनशील, उच्च शिक्षित, अनुभवी, सुसंस्कृत शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे शाळेतील या सर्व घटकांचा म्हणजे समवयस्क गट आणि वातावरण यांचा आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर, वर्तनावर त्याचा परिणाम दोन्ही पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे हा एक 5वा घटक इथे संपलेला आहे. नेक्स्ट नंबर 6, मास मीडिया. इंटरनेट अँड अदर फॉर्म्स ऑफ मास मीडिया are now deeply integrated in almost everyone's daily lives. Mass media is a source of entertainment, informal education, socialization, etc. to many of us. Nowadays, majority of adolescents spend more and more time in front of TV, mobile and computer, which may affect their personality. तो एडोलेसेंट स्टेज में स्टूडेंट्स अभी ज़्यादा से ज़्यादा टीवी, मोबाइल यूज कर सकते हैं और ज़्यादा टाइम अभी बाहर अभी वेस्ट कर सकते हैं और घर में थोड़े से भी लेस टाइम में रुक सकते हैं. फॉर एग्जांपल, मास मीडिया में हेल्प एन इंडिविजुअल टू हैव एन अपडेटेड नॉलेज ऑफ करंट अफेयर एक्सेट्रा, which in turn positively affects the development of individual's personality. तो on the other hand, an excessive addiction of using media may cause disconnection from the world, sleep deprivation, poor academic performance. तो मास मीडिया का पॉजिटिव निगेटिव इफेक्ट चाइल्ड्स के माइंड के ऊपर हो सकता है. तो मोबाइल टीवी के ज़्यादा यूज करने के बाद निगेटिव इफेक्ट हो सकता है और थोड़ा सा इम्पोर्टेंस नॉलेज आपने एक्सेप्ट किया तो पॉजिटिव इफेक्ट हो सकता है. जैसे पॉजिटिव और नेगेटिव इफेक्ट्स मास मीडिया के चाइल्ड्स के ऊपर हो सकता है. इसलिए बिहेवियर भी चेंज हो सकता है. बिहेवियर चेंज होने के बाद पर्सनॅलिटी पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हलप होऊ शकते. नेक्स्ट नंबर 6, तर मराठीमध्ये त्याला प्रसार माध्यमे असं म्हटलं गेलं, इंग्रजीमध्ये मास मीडिया. तर प्रसार माध्यमे जे असतात त्या प्रसार माध्यमांचा किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांच्या वर्तनावर, मनावर धनात्मक आणि ऋणात्मक परिणाम होत असतो. तर सध्या आपण पाहत असतो की इंटरनेट, त्यानंतर मोबाईल, दूरदर्शन आणि इतर जे काही प्रसार माध्यमे असतात त्या सर्व घटकांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो. तर इंटरनेट आणि इतर प्रसार माध्यमे ही जवळजवळ प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. प्रसार माध्यमे ही मनोरंजन, अनौपचारिक शिक्षण आणि सामाजिकरण प्रक्रियेचा स्रोत आहेत. तर आजकाल किशोरावस्थेतील बहुतांशी मुले आणि मुली जास्तीत जास्त वेळ टी व्ही पाहणे, संगणक, मोबाईल फोन यामध्ये जास्त व्यतीत असतात आणि त्याचा व्यक्तिमत्वावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, प्रसार माध्यमांमुळे चालू घडामोडीबाबत अद्ययावत माहिती मिळतेच, त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो. परंतु प्रसार माध्यमांच्या अतिवापरामुळे त्याचे विशिष्ट विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचं व्यसन जडत असतं. वास्तव जगापासून संबंध तुटणे, अपुरी झोप होणे, अभ्यासात मागं पडणे अशी विविध लक्षणे त्यांच्या वर्तनामध्ये आपल्याला दिसून येत असतात. नेक्स्ट लास्ट नंबर 7, कल्चर. एव्हरी कल्चर हॅज इट्स ओन सेट ऑफ व्हॅल्यूज, बिलीफ्स, नॉर्म्स एक्सेट्रा इन्फ्लुएन्सिंग thoughts, feeling and behavior pattern of an individual.
अलग अलग फैमिली की अलग अलग कल्चर्स रहेगा, रूल्स रेगुलेशन ट्रेडिशंस अलग अलग हो सकता है, उसका पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट चाइल्ड के ऊपर हो सकता है. फॉर एग्जांपल लीडरशिप क्वालिटीज, लिसनिंग स्किल्स, entrepreneurial skill, tendencies to cooperate with others, etc. may differ from culture to culture, and therefore people from different culture background may have different personalities. तो पर्सनैलिटी के ऊपर पॉजिटिव और नेगेटिव इफेक्ट कल्चर का हो सकता है. तो कल्चर में जो रहेगा रूल्स रेगुलेशन ट्रेडिशंस नॉर्म्स, इसका पॉजिटिव नेगेटिव इफेक्ट चाइल्ड्स के ऊपर हो सकता है और पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते. आणि नंबर 7 संस्कृती. तर संस्कृतीला इंग्रजीमध्ये कल्चर असं म्हटलं गेलं आहे. तर प्रत्येक संस्कृतीमध्ये रूढी परंपरा श्रद्धा मापदंड आणि जे काही नियम घालून दिले असतात ते वेगवेगळे असतात. आणि प्रत्येक संस्कृतीनुसार प्रत्येक व्यक्तीची जात धर्म पंथ याचा व्यक्तिमत्वावर प्रभावीपणे परिणाम होत असतो आणि त्या परिणामाचा व्यक्तिमत्वावर आणि आपल्या भावनावर राहणीमानावर वर्तनावर धनात्मक ऋणात्मक परिणाम होत असतो. तर उदाहरणार्थ नेतृत्व गुण, श्रवण कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, सहकार्याची प्रवृत्ती अशा अनेक घटकांचा व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. परंतु त्यामध्ये जर भिन्नता असेल तर भिन्न संस्कृतीमध्ये वाढलेली मुले, भिन्न वातावरणात वाढलेली मुले या सर्व घटकांचा व्यक्तिमत्वावर धनात्मक आणि ऋणात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे व्यक्तिमत्वावर असणारे हे एकूण जे 7 घटक असतात त्या 7 घटकाचा व्यक्तिमत्वावर धनात्मक ऋणात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर असणारा जो पुढचा घटक असेल तर त्याची माहिती आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर याची ते आपण थांबणार आहोत. धन्यवाद.